नमस्कार, मी आयेशा सय्यद. तुम्ही पाहताय ब्राउन टाउन. सध्या फडणवीस सरकारमधल्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी होती. त्याचं कारण काय? त्यासाठी हा व्हिडिओ आधी पहा. हा व्हिडिओ कुणाचा आहे? तर हा व्हिडिओ आहे राज्याचे कृषी मंत्री असणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा. आणि हा व्हिडिओ कुठला आहे? तर हा व्हिडिओ आहे विधानसभेतला. नुकतंच पावसाळी अधिवेशन झालं आणि या अधिवेशन काळात विधिमंडळाचं कामकाज सुरू असताना राज्याचे कृषी मंत्री असा रमीचा डाव खेळत होते असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार असणाऱ्या रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर कोकाटे यांच्यावर राज्यभरातून टीका होऊ लागली. माणिकराव कोकाटे यांनी नैतिकतेच्या आधारावर आता राजीनामा दिला पाहिजे असं महाराष्ट्रभर म्हटलं जाऊ लागले. मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा का होत नाहीये? त्यामागे काही कारण आहेत. पाहायला गेलं तर 2024ला जेव्हा इलेक्शन झालं, त्यानंतर जेव्हा फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आलं, तेव्हापासूनच फडणवीस सरकारमधले वेगवेगळे मंत्री, आमदार यांच्यावर वेगवेगळे आरोप होत राहिले आणि नैतिकतेच्या आधारावर त्यांचे राजीनामे मागितले गेले. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे धनंजय मुंडे. ज्या पक्षाचे आमदार आहेत माणिकराव कोकाटे, तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आणि त्या पक्षाचे प्रमुख असणारे अजित पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये शांत आहेत. माणिकराव कोकाटे यांच्यावर जरी आता राजीनाम्यासाठी दबाव येत असला तरी अजित पवार शांत आहेत. त्यामागे काही कारणं अशी आहेत की जर आपण जसं म्हटलं की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने जसं सरकारची प्रतिमा कुठेतरी खालावली, तसं जर का आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाला तर पुन्हा एकदा फडणवीस सरकारच्या इमेजवर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. एकूणच मंत्रिमंडळाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं आणि त्यामुळे जरी दबाव असेल तरी कुठेतरी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा व्हायला वेळ लागतोय. ज्या वेळेला विरोधकांकडून असे आरोप होतात त्यावेळेला जर त्या आरोपांच्या आधारावर एखाद्या मंत्र्याचा राजीनामा झाला तर मग विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये कुठेतरी तथ्य आहे असं म्हणायला वाव मिळतो. मागच्या काही काळामध्ये पाहिलं तर फडणवीस सरकारमधल्या अनेक मंत्र्यांवर, सत्ताधारी पक्षातल्या अनेक आमदारांवर प्रचंड आरोपांची राळ उठलेली पाहायला मिळते. मग संजय शिरसाट असो, योगेश कदम असो किंवा मग संजय गायकवाड यांचा समोर आलेला व्हिडिओ असो, या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मग जर आता माणिकराव कोकाटे यांचा जर राजीनामा झाला तर मग या सगळ्याच मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करू शकतात आणि त्यामुळे एकंदरीतच फडणवीस सरकार अडचणीत येऊ शकतं आणि त्यामुळेच जितकं होईल तितकं हे प्रकरण ताणण्याचा प्रयत्न होईल, जितकं होईल तितकं कोकाट्यांचा राजीनामा पुढे ढकलण्याचा प्रयत्न होईल. सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरणं कमी झालं नाही तर मग मात्र जाऊन कोकाट्यांचा राजीनामा घेण्यात येऊ शकतो.